श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे नंदेचं सावट. आई, एक गोष्ट विचारू. स्वराचा आवाज गोड होता, खूपच गोड. इतका गोड की माधुरीबाईंनी स्वयंपाकघरात भाजी चिरताना सुरी थांबवली. काय ग? त्या हसत म्हणाल्या. नाही म्हणजे काही नाही, फक्त. स्वरा क्षणभर थांबली, मग अलगद वाक्य टाकलं. वहिनी आजकाल फार बदलल्या नाहीत का? माधुरीबाईंनी मान वर केली. काय म्हणजे? अगं तसं काही नाही. स्वरा लगेच सावरली. मला कदाचित जास्तच वाटत असेल, पण तुम्हाला जाणवत नाही का? आई, पूर्वीसारखं बोलणं नाही, सगळं मोजून मापून. माधुरीबाई काहीच बोलल्या नाहीत, पण त्या शांततेत एक विचार शिरला. अनया आतल्या खोलीत कपडे घडी घालत होती. तिला स्वराचा आवाज ऐकू येत होता. तिच्या छातीत कुठेतरी हलकीशी कळ आली. मी तर काहीच चुकीचं बोलले नाही, ती स्वतःशीच पुटपुटली. तिने लग्नानंतर घर आपलंसं केलं होतं. सकाळी सासूबाईंना नाश्ता, सासऱ्यांची फाईल, रोहनचा डबा, सगळं तिच्याच भोवती फिरत होतं. पण तरीही हे घर अजून तिचं झालं नव्हतं, हे तिला माहीत होतं. आई, मला काही चुकीचं वाटत असेल तर सोडून दे हं, स्वरा पुन्हा म्हणाली. पण आजकालच्या सुना फार हुशार असतात. बाहेरून गोड, आतून कोण जाणे. स्वरा, माधुरीबाई थोड्या चिडल्या. अनया अशी नाही. म्हणूनच तर मी म्हणते आई, तुम्ही जास्त विश्वास ठेवता. मी तर तुमची मुलगी, मला तुमचं भलं व्हावं वाटतं. हे वाक्य होतं. ते वाक्य मनात रुतून बसणारं. संध्याकाळी रोहन घरी आला. आई, चहा आहे का? आहे, माधुरीबाई म्हणाल्या, पण आवाजात उत्साह नव्हता. अनया पटकन उठली. मी आणते. स्वरा सोफ्यावर बसून हसली. वहिनी, आज खूप दमलेल्या दिसता. अनया हसली. नाही, ठीक आहे. हो, दिसतच आहे. स्वराचा सूर हलकासा टोचणारा होता. आई, वहिनी आज दिवसभर फोनवरच होत्या ना? अनयाची मान पटकन वर झाली. फोनवर? नाही तर. अगं, मी काही आरोप करत नाही, स्वरा लगेच म्हणाली. आजकाल सगळं मोबाईलवरच असतं. आई, तू पण किती साधी आहेस. रोहनने दोघींकडे पाहिलं. काय झालंय? काही नाही रे, स्वरा म्हणाली. फक्त घरात बदल जाणवतोय. तो शब्द बदल अनयाच्या काळजाला भिडला. रात्री जेवणाच्या वेळी सगळे एकत्र होते, पण संवाद नव्हता, फक्त आवाज. मीठ जरा कमी आहे, माधुरीबाई म्हणाल्या. अनयाने पटकन मीठ दिलं. सॉरी आई. सॉरी कशाला? स्वरा हसली. घरातल्या गोष्टींसाठी सॉरी म्हणायची वेळ आली का? ते वाक्य लहान होतं, पण त्यात अर्थ मोठा होता. रात्री खोलीत रोहन, अनयाने हळू आवाजात विचारलं. मी काही चुकतेय का? असं का विचारतेस? आईचा आज आवाज बदललेला वाटला. आणि स्वरा तशीच आहे, रोहन म्हणाला. मनावर घेऊ नकोस. पण अनयाच्या मनावर ते आधीच उतरलं होतं. पुढचे काही दिवस. वहिनी, आईंना तुम्ही औषधं दिलीत का? वहिनी, आईंना हे आवडत नाही. वहिनी, आईने असं सांगितलं. प्रत्येक वाक्याच्या शेवटी एक अदृश्य सावली होती. स्वरा. माधुरीबाई हळूहळू कमी बोलू लागल्या. अनयाशी कमी हसायला लागल्या. अनयाला कळत नव्हतं ती कुठे चुकतेय. एक दिवस, आई, तुम्ही मला हाक मारली. अनया स्वयंपाकघरात आली. नाही, थोडक्यात उत्तर. स्वरा लगेच म्हणाली. आईने हाक मारली होती, पण तू लवकर आली नाहीस. मी आईचं काम करून दिलं, तू राहू दे. वहिनी, कदाचित तू खूप बिझी असशील. अनयाच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्या रात्री सासरे देशमुख काका पहिल्यांदा बोलले. माधुरी, त्यांचा आवाज शांत होता. घरात हवा बदललीये. कशी? जिथे नातं असतं तिथे संशय नसावा.
माधुरीबाई काहीच बोलल्या नाहीत. अनया खिडकीत उभी होती. बाहेर अंधार, आतही. मी इतकी परकी का वाटू लागले, तिने स्वतःलाच विचारलं. आणि त्या क्षणी स्वरा दारातून तिला पाहत होती, हसत, अगदी हलकसं. आई, आज औषध घेतलं ना? अनयाचा आवाज नेहमीसारखाच मृदू होता. पण माधुरीबाईंनी मान वरही केली नाही. घेतलं, थोडक्यात उत्तर. अनया क्षणभर थांबली. पूर्वी त्या हसून म्हणायच्या, हो ग, तू आठवण करून दिलीस म्हणून. आज मात्र आवाजात अंतर होतं. स्वरा बाजूला उभी होती. ती लगेच म्हणाली, आई, वहिनींना एवढी काळजी नसती तर कसं झालं असतं? सगळं कंट्रोलमध्ये ठेवतात बघ. हे वाक्य कौतुकाचं वाटत होतं, पण माधुरीबाईंना ते टोचलं. मला कंट्रोलची गरज नाही, त्या म्हणाल्या. अनयाच्या छातीत काहीतरी तुटलं. दुपारी, वहिनी, आज भाजी जरा तिखट झालीये, स्वरा सहज म्हणाली. खरंच? अनयाने घाबरून विचारलं. आई, जास्त लागली का? नाही, माधुरीबाई म्हणाल्या, पण कमी तिखट शरीरासाठी चांगलं असतं. स्वराचं हसू क्षणभर फुललं. दिवसेंदिवस घरात शब्द कमी आणि अर्थ जास्त होऊ लागले. अनया सकाळी उठायची, घरातली सगळे कामे उरकायची, पण तरीही, आई, तुम्ही बोलत नाहीये. एक दिवस तिने थेट विचारलं. माधुरीबाईंनी दीर्घ श्वास घेतला. अनया, घरात प्रत्येक गोष्टीला वेळ असतो. मी काही चुकले का? कधी कधी न बोलणं हेच उत्तर असतं. ते उत्तर अनयाला समजलं नाही, पण दुखलं. त्या संध्याकाळी रोहन उशिरा घरी आला. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. तो थकलेला दिसत होता. तुझ्याशी बोलायचं होतं, अनया म्हणाली. नंतर बोलू, तो म्हणाला. ते नंतर तिच्या आयुष्यात वाढत चाललं होतं. स्वरा आणि माधुरीबाई खोलीत बोलत होत्या. आई, तू इतकी शांत कशी? स्वरा म्हणाली. वहिनी चांगल्या आहेत, यात शंका नाही, स्वरा सावधपणे म्हणाली. पण रोहनवर त्यांचा जास्त प्रभाव वाटतो, नाही का? माधुरीबाईंनी भुवया उंचावल्या. कसा? म्हणजे आधी तो तुझ्याशी सगळं शेअर करायचा. आता? स्वरा थांबली. तुला दुखवायचं नाही म्हणून सांगते. ते वाक्य पुन्हा. दुखवायचं नाही म्हणून. रात्री जेवताना, रोहन, उद्या माझ्यासोबत दवाखान्यात येणार ना? आई म्हणाली. मी? तो चकित झाला. आई, तू सांगितलं नव्हतंस? मी सांगितलं होतं, माधुरीबाई म्हणाल्या. स्वरा लगेच मध्ये पडली. आई, तू वहिनींना सांगितलं होतं, रोहनला नाही. रोहनने अनयाकडे पाहिलं. मी तुला सांगितलं होतं 2 दिवसापूर्वी, तू ऑफिसचे मेल तपासत होता तेव्हा. पण रोहनने लक्ष दिलं नव्हतं. पण सासूबाईंनी गैरसमज करून घेतला. अनयाने रोहनला सांगितलं नाही. त्या रात्री अनयाला झोप लागली नाही. मी खरंच चुकीची आहे का? ती स्वतःशीच बोलत होती. की मला तसं दाखवलं जातंय? तिने हळूच फोन उचलला. आईला फोन करायचा विचार केला, पण लगेच थांबली. माझं घर आहे हे, या घरातील गोष्टी बाहेर सांगायला नको. पुढच्या दिवशी, वहिनी, आईचे दागिने कुठे ठेवलेत? स्वराचा आवाज अचानक आला. कुठले? अनया गोंधळी. ते सोन्याच्या बांगड्या? मी बघितले नाही, अनया म्हणाली. अरे, स्वरा आश्चर्याने म्हणाली. आई, तू तर काल म्हणाली वहिनींनी कपाट आवरलं. माधुरीबाईंच्या चेहऱ्यावर भीती उमटली. अनया त्या हळू आवाजात म्हणाल्या. बांगड्या सापडत नाहीये. अनयाचा श्वास अडखळला. आई, मी शपथेने सांगते. शपथा नको, माधुरीबाई म्हणाल्या. फक्त सापडायला हवं. घरात शांतता पसरली. ती शांतता भयानक होती. संध्याकाळपर्यंत बांगड्या सापडल्या नाहीत. रोहन चिडला. अनया, तुला आठवत नाही का? मी हातही लावलेला नाही. तिचा आवाज पहिल्यांदा उंचावला. स्वरा हळूच म्हणाली. राग येतोय का वहिनी? घरच आहे, मिळेल.
पण त्या शब्दात उपरोध होता. रात्री, अनया थोडं अंतर ठेव, रोहन म्हणाला. मी आधीच टेन्शनमध्ये आहे. अंतर, अनया हसली. ते हसू वेदनेचं होतं. मी आधीच दूर फेकली गेले. असं म्हणू नकोस. मग मला समजावून सांग. तिचा आवाज थरथरत होता. मी काय चुकतेय? रोहन गप्प राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख काका कपाटासमोर उभे होते. हातात त्याच बांगड्या. हे इथे कसं? माधुरीबाई म्हणाल्या. स्वरा क्षणभर स्तब्ध झाली. काका, तुम्हाला कुठे सापडलं? स्वराच्या बॅगेत, ते शांतपणे म्हणाले. घरातला श्वास थांबला. स्वरा घाबरून हसली. माझ्या बॅगेत कसं आलं? कोणीच बोललं नाही. अनया कोपऱ्यात उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर प्रश्न. देशमुख काका पुढे म्हणाले. आज काही बोलणार नाही, पण लक्षात ठेवा, घरातल्या गोष्टी आपोआप बिघडत नाहीत. स्वराच्या चेहऱ्यावर सावली पडली. अनया हळूच वळली. तिने बॅग उचलली. मी आईकडे चालले, ती शांतपणे म्हणाली. काय? रोहन चकित झाला. थोडा वेळ, ती म्हणाली. मला स्वतःसाठी वेळ हवाय. माधुरीबाई काहीच बोलल्या नाहीत. स्वरा मात्र हसली. घर अचानक खूप मोठं वाटू लागलं होतं. अनया निघून गेल्यानंतर स्वयंपाकघरात भांडी होती. हॉलमध्ये कुशन अस्ताव्यस्त. पण घरात सर्वात जास्त पसारा होता शांततेचा. ती खरंच गेली? माधुरीबाईंनी विचारलं. कोणीच उत्तर दिलं नाही. रोहन दाराकडे पाहत उभा होता. अनयाची ओढणी अजूनही खुर्चीवर होती. तो हातात घेऊन पाहत राहिला. तिला थांबवायला हवं होतं. तिच्यावर संशय घ्यायला नको होता. तो हळूच पुटपुटला. स्वरा सोफ्यावर बसली होती. देशमुख काका वर्तमानपत्र वाचत बसले होते, पण डोळे अक्षरांवर नव्हते. माधुरी, ते म्हणाले. तुला खरंच वाटतं अनया चुकली की तुझी मुलगी स्वरा? माधुरीबाईंनी डोळे मिटले. मला काहीच कळत नाहीये, त्या म्हणाल्या. माझं घर माझ्या हातातून निसटतंय. स्वरा मध्येच म्हणाली. आई, घर वाचवायचं असेल तर काही निर्णय घ्यावे लागतात. निर्णय की गैरसमज? देशमुख काकांचा आवाज पहिल्यांदाच कडक झाला. स्वरा गप्प झाली. तू चोरी केली. तू बांगड्या लपवून तुझ्या बॅगेमध्ये ठेवल्या. मात्र संशय अनयावर घ्यायला लावलास. तुम्हाला कोणी सांगितलं मी बांगड्या लपवल्या? अनया पण असं करू शकते ना? काका म्हणाले. तू विसरलीस, आपल्या घरात CCTV कॅमेरे आहेत. त्यामध्ये सगळं रेकॉर्ड आहे. स्वरा गप्प बसून खोलीत निघून गेली. अनया आईकडे पोहोचली. आई, मी फार चुकीची आहे का? त्यांनी माझ्यावर चोरीचा संशय घेतला. अनया उशीला मिठी मारून रडत होती. नाही ग, आई तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली. तू जास्त सहन केलंस. पण घर? अनयाचा आवाज अडखळला. मी ते घर माझं मानलं होतं. घर फक्त भिंती नसतात, आई म्हणाली. जिथे माणसं समजून घेत नाहीत तिथे घर पण टिकत नाही. अनयाने डोळे मिटले. तिच्या मनात प्रश्न होते. मी परत जायचं का, जिथे मला चुकीचं समजलं जातं? इकडे, रोहन, तू माझ्याशी बोलत का नाहीयेस? माधुरीबाई म्हणाल्या. आई, मी ऐकतोय. अनयावर तुला विश्वास आहे का? रोहन थांबला. पती-पत्नीच्या नात्यात विश्वास असायला हवा. ती माझ्यावर विश्वास ठेवून या घरात आली होती, पण मी तिच्यावर संशय घेतला. मी खूप मोठी चूक केली, तो शेवटी म्हणाला. आणि तिला घर सोडून जाण्यापासून पण रोखलं नाही. स्वरा उठून उभी राहिली. आई, इतकं मनाला लावून घेऊ नको. वहिनी थोड्या दिवसात परत येतील. परत? देशमुख काका म्हणाले. कोणी परत बोलावलं तरच परत येईल. आणि चूक तू केली आणि त्याची माफी पण मागितली नाहीयेस. तुझ्यामुळे घरामध्ये शांती उरलेली नाहीये. सगळे उदास आहेत. स्वराने मान खाली घातली. त्या रात्री स्वराला झोप लागली नाही.
सगळं माझ्या हाताबाहेर जातंय का? तिच्या मनात विचार सुरू होते. ती हळूच उठली. आरशात पाहिलं. मी फक्त घर वाचवते, ती स्वतःला म्हणाली. मी जागा राखते. पण आरशात तिला जे दिसलं ते समाधान नव्हतं, ते भय होतं. देशमुख काका अनयाच्या आईकडे गेले. मी काही सांगायला आलोय, ते म्हणाले. तुम्ही उशिरा आलात, अनयाची आई शांतपणे म्हणाली. अनया आतल्या खोलीत होती. तिने आवाज ओळखला. काका. ती बाहेर आली. देशमुख काकांनी तिला पाहिलं. क्षणभर काहीच बोलले नाहीत. माझ्या घरात तुझी जागा आहे, ते म्हणाले. अनयाचे डोळे भरून आले. पण ती म्हणाली, माझ्यावर कोणाचाच विश्वास नव्हता. माझा होता, ते ठामपणे म्हणाले. स्वरामुळे तुझ्यावर संशय आला, देशमुख काकांनी हळू आवाजात सांगितलं. मग मी परत येऊ का? अनयाने विचारलं. परत चल, ते म्हणाले. मी तुला नेण्यासाठीच आलो आहे आणि यानंतर तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्या संध्याकाळी अनया परत आली. दार उघडताच माधुरीबाई थबकल्या. आई, अनयाने नम्रपणे म्हटलं. माधुरीबाई काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता, गोंधळ होता. स्वरा मात्र स्तब्ध झाली. ती परत कशी आली? रात्री. वहिनी, तुम्ही परत आलात. स्वराचा आवाज बनावटी होता. हे माझं घर आहे, अनया शांतपणे म्हणाली. मी पळून जाणार नाही. स्वराला पहिल्यांदा धक्का बसला. त्या रात्रीच देशमुख काकांनी रोहनला बोलवलं. तुला एक गोष्ट दाखवायची आहे. त्यांनी मोबाईल पुढे केला. एक ऑडिओ. स्वराचा आवाज. आई, मी तर तुझ्यासाठीच सांगते. वहिनी रोहनपासून तुला दूर करते. रोहन स्तब्ध झाला. हे, त्याचा आवाज थरथरला. स्वरा असं का करत आहे? देशमुख काका म्हणाले. स्वराने पुढे काही असं केलं, आपण तिला थेट प्रश्न करू. अनया खिडकीत उभी होती. बाहेर पाऊस पडत होता. स्वरा दाराआड उभी होती. दोघींच्या नजरा भिडल्या. यावेळी स्वराच्या नजरेत आत्मविश्वास नव्हता आणि अनयाच्या नजरेत भीती नव्हती. घरात त्या दिवशी सकाळपासून अस्वस्थता होती. जणू भिंतींनाही काहीतरी होणार याची चाहूल लागली होती. अनया शांतपणे स्वयंपाकघरात काम करत होती. तिच्या हातात थरथर नव्हती, डोळ्यात भीती नव्हती, फक्त ठामपणा होता. स्वरा मात्र अस्वस्थ होती. ती सतत फोन पाहत होती, खोली बदलत होती, शब्द शोधत होती. काहीतरी चुकतंय तिला जाणवत होतं. सगळे हॉलमध्ये या. देशमुख काकांचा आवाज नेहमीसारखा शांत होता, पण त्या शांततेत आज वजन होतं. माधुरीबाई खुर्चीवर बसल्या. रोहन त्यांच्या बाजूला, स्वरा समोर, अनया थोडी बाजूला. आज मी बोलणार आहे, देशमुख काका म्हणाले. आणि आज कोणीही मध्ये पडायचं नाही. स्वराने ओठ चावले. आपलं घर गेल्या काही महिन्यात बदललं, ते पुढे म्हणाले. आणि घर बदलायला भूकंप लागत नाही, संशय पुरेसा असतो. माधुरीबाईंचे डोळे पाणावले. मला आधी एक प्रश्न विचारायचा आहे. देशमुख काकांनी स्वराकडे पाहिलं. तू खरंच या घराचं भलंच पाहत होतीस का? हो, स्वरा पटकन म्हणाली. मी तर आईसाठीच. थांब. देशमुख काकांनी हात उंचावला. ते रोहनकडे वळले. तू हे ऐक. मोबाईलवर व्हिडिओ सुरू झाला. स्वराचा आवाज. आई, मी सांगते, सांभाळून राहा. आजकालच्या सुना फार पुढे असतात. दुसरा क्लिप. अनया खूप हुशार आहे, सगळं आपल्या हातात ठेवते. तिसरा. मी तर तुमच्यासाठीच सांगते. घरात श्वासही ऐकू येत होता. हे सगळं. माधुरीबाई कुजबुजल्या. हे खरं आहे का? स्वरा उठून उभी राहिली. आई, मी चुकीचं काहीच बोलले नाही. मी फक्त सावध करत होते. सावध की संशयी? देशमुख काकांनी थेट प्रश्न केला. स्वरा गप्प झाली. अनया पुढे आली. मी काही बोलणार नाही, ती म्हणाली. मी माझ्या बाजूने पुरावे देणार नाही. माधुरीबाईंनी आश्चर्याने पाहिलं.
कारण अनया पुढे म्हणाली, माझं सत्य माझ्या वागण्यात होतं आणि तरीही जर ते दिसलं नसेल तर ते शब्द निरर्थक आहेत. तो क्षण जड होता. माधुरी, देशमुख काका हळू आवाजात म्हणाले, तू कोणावर विश्वास ठेवलास? माधुरीबाई थरथरत उठल्या. त्यांचा आवाज फुटला. मी माझ्या मुलीवर विश्वास ठेवला. स्वराने मान उंचावली आणि त्या विश्वासात माधुरीबाई पुढे म्हणाल्या, मी माझ्या सुनेला जखमी केलं. अनया स्तब्ध राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते विजयाचं नव्हतं, ते वेदनेचं होतं. स्वरा, माधुरीबाईंनी तिच्याकडे पाहिलं, तुला हे सगळं का करावंसं वाटलं? स्वरा काही क्षण गप्प राहिली. मग तिचा आवाज बदलला, कारण ती म्हणाली, मला भीती वाटायची. कशाची? रोहन पहिल्यांदा बोलला, माझी जागा जाण्याची. स्वराचा आवाज थरथरला. आईचं लक्ष, घरातली किंमत. ती रडू लागली. मी वाईट नव्हते, ती म्हणाली, मी फक्त एकटी होते. एकटीपणा दुसऱ्याला तोडण्याचा हक्क देत नाही. देशमुख काकांनी शांतपणे म्हटलं. ते वाक्य अंतिम होतं. माधुरीबाई अनयाकडे वळल्या. मला माफ करशील का? त्यांचा आवाज थरथरत होता. मी तुला समजून घेतलं नाही. अनया पुढे आली. तिने माधुरीबाईंचा हात धरला. माफीपेक्षा ती म्हणाली, मला फक्त विश्वास हवा आहे. माधुरीबाईंनी तिला मिठी मारली. रोहनने स्वराकडे पाहिलं. स्वरा, तू माझी बहीण आहेस, तो म्हणाला, पण तू जे केलंस त्याने घर विस्कटलं. घरातील एकमेकांवरील प्रेम कमी झालं. मला माफ कर. स्वरा कुजबुजली. माफी मिळते, तो म्हणाला, पण विश्वास परत बांधावा लागतो. त्या रात्री स्वरा आपल्या खोलीत एकटी होती. तिच्या हातात बॅग होती. मी हॉस्टेलवर राहण्यासाठी जात आहे. मी जे केलं ते चुकीचं केलं. मला माफ करा, ती म्हणाली. माधुरीबाई काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात दुःख होतं. अनया खिडकीत उभी होती. पाऊस थांबला होता. माधुरीबाई तिच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. घर वाचलं, त्या म्हणाल्या. अनया हसली. घर पुन्हा उभं राहिलं, पण घर तोडणारी कधी कधी बाहेरची नसतात, ती आतलीच असतात. पण घर वाचवणारीही आतलीच असतात. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.